नीट पेपर फुटी प्रकरणावरून विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले असताना आणि याच पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत आंदोलन सुरू असतानाच या नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी संजीव कुमार उर्फ संजू मुखियाला सीबीआयनं क्लीन चिट दिली आहे. नीट यूजी 2024 ची प्रश्नपत्रिका फोडण्यात किंवा या प्रश्नपत्रिका वितरित करण्यात संजू मुखियाचा सहभाग असल्याचा कुठलाच पुरावा आढळला नाहीये आणि यामुळे सीबीआयनं त्याला क्लीन चिट दिली आहे. त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं नाहीये. सीबीआयनं सांगितलं की 2024 मध्ये बिहार पोलिसांनी नीट यूजी 2024 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची चोरी उघडकीस आणली आणि गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात संजू मुखियावर संशय व्यक्त करण्यात आला होता, कारण तो यापूर्वीही अनेक प्रश्नपत्रिका चोरी आणि पेपरफुटीच्या प्रकरणात सहभागी असल्याचं आढळून आलं होतं. याच आधारावर बिहार पोलिसांनी एफआयआर मध्ये त्याचं नाव आरोपी म्हणून नमूद केलं होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला होता. दरम्यान प्रश्नपत्रिका चोरणं, प्रसारित करणं आणि त्यातून नफा कमावणं यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटल्याचं सीबीआयनं सांगितलंय. त्यानंतर सीबीआयने पाटणा येथील सक्षम न्यायालयात 45 आरोपींविरुद्ध अनेक आरोपपत्र दाखल केली. नीट यूजी 2024 ची प्रश्नपत्रिका चोरण्याच्या किंवा वितरित करण्याच्या कटात संजू मुखिया यांचा सहभाग असल्याचा कुठलाच पुरावा सापडला नाहीये असं सीबीआयनं सांगितलंय. त्यामुळे या प्रकरणी त्याच्या विरोधात कोणतेही आरोपपत्र दाखल केले नाही आणि त्याला जामीनही मंजूर करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24. नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट, साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट, साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट, साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट, साईज MXL, 1000 ला 5 डबल XL, ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी, साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे, साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर.